ह्या मापाचं मला ब्लाऊज शिवून पाहिजे. मी जुन्या मापांवर काम करत नाही, मी डायरेक्ट माप घेतो. असं करू नका हो, बाजूच्या गावात माझा कार्यक्रम आहे. नाईलाज होता म्हणून आली आहे तुमच्याकडं, नाहीतर माझा टेलर माझं माप न घेताच ब्लाऊज शिवून देतो. ह्याला काय अर्थ आहे? मग तो टेलरच कसला जो माप घेऊ शकत नाही? तो टेलरच नाही. आता तुम्हीच ठरवा, माप द्यायचंय का नाही. या माप घेतो. इथं नको, आत खोली आहे का? हो. जित्या, अरे सलून बंद करून गोपाळच्या दुकानातच काम करावं म्हणतो. गौतमी, मला तर लागा हिला माझ्या रिक्षात बसवायचं लागा. होय होय होय, मी तर हिच्या जिंदगीभर व्हिडिओ काढल. ए अमिताभ, कॅमेरा चालू आहे ना? चालू आहे. ती बाहेर आली की डायरेक्ट शूट करायचं. तुला ते देऊ का धागा वाहून? बर, बटन देऊ का? काहीतरी तर काम सांग. हा आला का? ये पोरं ये ये, बस ये इथं माझ्या शेजारी बस. झोपाळ्या बस 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 बस. दमलास का? काय झालं आप्पा, माझं काय चुकलंय का? नाही रे, माझंच चुकलं. तुला ओळखायला चूक केली मी. या म्हाताऱ्याला कळलं की काय मी याचा गोपाळ नाहीये? गोपाळ, तुझ्याकडं तमासगीरबाई जम्पर शिवायला येते, लय अभिमान वाटला बघ मला. एवढा मोठा टेलर झालास तू आता. अख्ख्या गावभर ना तुझे बॅनर लागले पाहिजे. एवढं काय मोठं नाही झालं बरं का. आता ब्लाऊज शिवायचं दुकान टाकलंय म्हणल्यावर बायका येणारच की. होय रे, पण बायका आणि तमासगीरबाई याच्यात काही फरक आहे की नाही? आहे की नाही? तू एक काम कर, उद्या ती जम्पर घ्यायला तुझ्याकडे आली की तिला आपल्या घरी घेऊन ये, आपण तिचा पाहुणचार करू. कशाला? कशाला? कलाकार आहे ती. कलाकाराचा मान ठेवला नाही ना तर कलाकाराची कला नष्ट होऊन जाते, कुजून जाते. आणि हे मी काय होऊ देणार नाही. अरे एवढा मोठा पैलवान आहे मी, कलाकाराची कदर नाही केली तर माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे? पण गावातली इतर माणसं आहेत की कलाकाराचा सन्मान कराय. या अशी काम दुसऱ्यावर सोपून होतात होय. अरे कलाकार समाजाचा केवढा महत्वाचा घटक आहे. काय अक्कल आहे का तुम्हा दोघींना? बसा. आप्पा मी काय म्हणतोय, हे बघा तिची कला तिच्यापाशी, ती कलाकार मोठी आपल्याला मान्य आहे, आदर आहे. पण म्हणून असं घरी मी काही जेवायला आणणार नाही. लाज वाटते का तुला? अरे बाप एवढं मोठं महान कार्य करायला निघालाय आणि तू त्याला मदत करायची नाही म्हणतो? काय माणूस आहेस तू? हे काय नाही, उद्या ती तमासगीरबाई आपल्या घरी जेवायला आली पाहिजे म्हणजे आली पाहिजे. मस्त मटणाचा बेत करू. काय ग आप्पा, मला काय जमायचं नाही ते. तू तिला उद्या घरी घेऊन येऊ नकोच. तुलाच या घरात ना आखलून देतो की नाही बघ. तमासगीरबाई वो आपके दोस्त के दुकान पे जो आए थे वो बहुत फेमस है क्या? फेमस? लय म्हणजे लयच फेमस.
इतकं कि म्हातारे माणसं भी उसका डांस देखे ऐसा टना टना उड्या आणते. तो अभी उनके डांस का प्रोग्राम है क्या? नहीं नहीं नहीं, अब वो मेरे दोस्त की दुकान में ब्लाउज सिवने को आई थी. हाँ, आखे गाँव एकच लेडीज टेलर है ना. पहले तो वो भी नहीं था. फिर मेरा दोस्त आया और उसने लेडीज टेलर का दुकान उगड़ा. लगा ले भारी टेलर है म्हणते यार. एकदा का ब्लाउज शिवाय ना तो कभी उसवताच नाही. असं आहे ते हो. पुराना दुकान है क्या? नाही नाही नाही, आता आत्ताच तर उघडे आहे. हा, तो इथं नव्हताच ना आधी. हो पार तिकडे अरे ते. जित्या, अरे गप्पा हाणून झाल्या असतील तर घरातली कामं कर, ती भांडी घासून घे, उठ. घर का सारा काम करते हो आप? लगीन नाही होया तो करणाच पडत आहे सगळं. मग.